माय, ये क्या देख लिया मैंने भाई? काय म्हणतेस? कशी आहे? एकदम मजेत. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आहे ना मी खूप जास्त लवकर उठली आहे, कारण की ना मला आहे ना ताईला हेल्प करायला जायचंय. तिला ना कुरड्या बनवायच्या आहे ना, तर मग त्याच्यामुळे मी आज लवकर उठली. आणि आज कार्यक्रम पण आहे, तर मी आज एका फंक्शन मध्ये जाणार आहे. तो काय कार्यक्रम असणार आहे तुम्हाला समोर बघायला भेटणारच आहे. आणि त्याच्यानंतर मी आता सध्या किचन मध्ये जस्ट मी ब्रश करून आली आहे. आणि मम्मी बघा इथे स्वयंपाक बनवतीये. आज बटाट्याची चटणी बनली घरी आणि चहा ठेवली माझ्यासाठी. आणि मम्मी जायचं हॉस्पिटलमध्ये. किती वाकली पाहती. इतना कौन वाकता है भाई? दूर गिरा ना क्या क्या दूर गिरा? तो गाइस मेरी मम्मी कितना आंग हिलाते हिलाते काम करती है. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक करती ती. तर आज खूप छान वाटतं एवढ्या सकाळी सकाळी उठून. पण हे फक्त आजच्या दिवसच असणार आहे मित्रांनो. रोज रोज माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नका. एवढ्या सकाळी माझ्याकडनं होत नाही उठणं. चहा प्यायची. काय करायचंय मित्राला? चहा प्यायची. चहा प्यायला बोलवायचं. किती बाकी आहे आणखी चहा? हलव ना मम्मा त्याला. थोडीशी आले तिथे घालवते. आवडली पण आज मला खारी पण नाही भेटली. हे आवडलेले गोडून. ठीक आहे मग द्या याच्यात. वॉश केले का? इतनी आइश होनी चाहिए भाई जिंदगी में. बाप रे बदली. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर चला आता चहा घेऊ आणि ताईकडे जाऊ. आणि आज मी अशी थोडीशी चिप्पू चिप्पू दिसती तर इग्नोर इट. मी ऑइल लावले. आज मला हेअर वॉश करायचे. सो तो गाईज मी रेडी हो चुकी हूँ. आणि मी जाणार आहे आता कुरड्या बनवायला. मम्मी बनवती पोळ्या. तर मम्मीचा आवरेपर्यंत आहे ना जाऊन येते मी. तुम्हाला दाखवते की कसं कसं ते बनवता. म्हणजे आदन वगैरे ठेवता, त्याला हाटता वगैरे. आता मी जाईपर्यंत जर त्यांनी ते केलं असेल तर मग ते तुम्हाला बघायला नाही भेटणार. पण जितकं होईल तितकं मी म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हा मम्मी हाट काय घोटतात? मग मी तेच म्हटले. तो चलो गाईस मिलते आपण कुरड्या बनाते टाइम. काय बुताड तोंडाचे एवढ्या सकाळी सकाळी तो उठून ब्रश करते. अरे बिनलाजे दात तिचे. तो यहाँ पे दादा है और उसके बाद में ये ताई है और ये मौसी है आणि यहाँ पे आदन है. हमारी कुलडाई बनने आणि यहाँ पे कुलडाई बनने वाली है. काय करायचं? तर बघा आता असं पाणी ठेवता. म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, पण तरी पण एकदा मीच कितीतरी वर्षांनंतर म्हणजे दोनदा हटायचा. ही कशी काय आली एवढे सकाळी सकाळी? का गे ते ब्रश इकडे बघ. अरे मी फक्त ते काय म्हणतात गोल गोल बनवायला आली. चाटू काही नाही. ती काय म्हणतात त्याला बनवायला? काय आलं? चटका लागणार. एक कपडा जळतोय. कपडा जरा पकडा. पाठीमाग गरम पाणी आहे. दादाच झोप नाही झालेली गाईस. दादाच पायाला लागलं होतं तर अजून पण ते वाकडे वाकडे चालते. मावशीचं म्हणणं आहे दादाच वय झालं. तो गाईज ये देखो ये है पप्पू. आणि तो आत्ताशी उठलाय. शाळा नाही आज. डोळे चोळतच. मला वाटतं आज मी लयच लवकर उठले. लय भारी फील होते मला. ती बघ ना चोंबडी. क्या काय म्हटली?
किती मेहनत लागती बघा मित्रांनो याच्यात. हा उठते दिवसभर आपल्याला काय करायचे. किती एडी घेऊ? गोल काढ. किती एडी घेऊ? दोन घे ना. मग ही छोटी झाली आहे का? आता ती नवीन नवीन असती ना पहिली. पहिली देवाला. काय शिजलं बाप. मी तरी चांगला येडा मारला या काय पचकावला. हाव मम्मी काय नवसाची एक काय मग तुझी. बस ना शांत. नाजूक नाजूक का बनवून राहिले मांजराचे पाय मग सर. मग मी 12वीत बनवलं होतं. आता मी किती मोठी झाली. आता मला लेकरू 12वीत असतं. काय केली पायावर. अरे अवघड झालं. त्यासाठी आता पुढच्या वर्षी पुढ्या करशील तर लेकराला घेऊन करशील. बघा आता म्हणजे यावर्षी काय नव्हतं काय करायचं एकदाच विषय संपवते. तो गाई जो भी वीडियो देख रहा है, जो भी शादी करने के लिए इच्छुक है तर घेऊन या घरी. अरे जी ओ भाई क्या छोटा सा बन गया वो. अवतार बघ आमचे. मी तुला चांगली आहे ते म्हणतील. करिश्माचं तर उगा मेकअपच कमाल आहे. याच्यावर आणखी एक एका टाकू का नको टाकू आता. नाही जे निघाल ते निघा. पडलं नसतं खाली. तो गाइस मैं अभी कुलडे छिप गई फिर से एक बार. तर कोणाला कुरड्या बनवून घ्यायच्या असेल तर आम्ही काय किलो घेतो. काय किलो घेतो. 500 रुपये किलो. 150 रुपये देगा. 500 मध्ये 100. 500 100 भेटणार आहे गाईस. 500 100 वाटलं लाईन लागून जाईल. 700 रुपयाला 100 देऊ लागले. 700 रुपयाला काय आपण थोडं डिस्काउंट देऊन ऑफर लावून आपण पैसे इनकम जास्त. 700 100 देऊ आपण काय विचार नाही. करिश्मा चिप काढतानाच करिश्माला बोलवा. चिक काढता आणि पिळताना पण. मी काय म्हणते चिक काढता काढता जीव जाईन आणि कुलडायच्या दिवशी 13 येईन मला. ते काही तिसरा येईन माझा. आणि त्याच कुलडात 13 वेळेला काम येते खायला. पिल्लू म्हणून मला माऊचं लग्न खायचं होतं ते मी खायला भेटली. काय कवायला खायला भेटलं. डाव्याला गुलाबजामुन. पहिलं लग्न खाऊ दे आणि मग ते मी करते तर काही कर. पहिलं लग्न कोणाचं काय. मेहनत का फल मीठा होताय पण तुमचा खारट राहणार आहे. फरक झाला नाही हो. म्हणजे त्याचं थोडं तर मीठ असेल ना. नाम बी येईल. मी लगे काशीचा टूर काढणार. कुठे करायच्या दिवशी कुठे करायची डायरेक्ट काशी व्हिडिओ कॉल. झाले का कोण नाही. काही ताई मला
आणि मावशी डायरेक्ट गावाकडे. मी रात्री 10 वाजता मावशी मी तुम्हाला फोन करून सांगेन चिकन टाकून नाही पुढे पडायचं. मी सकाळी लवकर उठून म्हणलं डायरेक्ट लगे 6:30 उठली. मी रात्री 1:30ला झोप. मी 6ला उठवलं मला. जेवढ्या बनवल्या तेवढ्या घेऊन जायच्या. आज मी ते काय रोजंदारी असेल तर मी सोडत नाही. नवीन माणूस नवीन नाही रे. नवीन नाही तो गाईच इनका इटाचा धंदा है. शिवटाचं तरी तो या हमारा पिल्लू है. ही ना ब्रश करून गाईच अजून पण तोंड धुतलेला नाहीये. गिळून घेतलं. ये हमारी मेन लीडर है. ये लेती 600 में किती हो 100 हमारी गल्ली की मेंबर ही लीडर आहे. तर संपलेला सगळं काही संपलेलं आहे. तर और गाईज अगर म्हणजे कपड्यावर तर तुम्हाला नेहमी ऑफर भेटणार आहे, पण आता तुम्हाला कुलडायावर, पापडावर, खारोड्यावर तांदूळाचे पापडही म्हणा 200 रुपये शेकडा. शेकडा म्हणजे 100. ते बघा आईज एवढी छान ऑफर तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खाली दिले नंबरवर फोन करा. नंबर कोणाच टाकू? भाऊच का? बायाचा फोन आला का? हा पिल्लू 100 का तुला 150 बनवून द्यायला लावतो. तुम्हाला 100 रुपये दे इकडं. बाकीचे पैसे मी भरतो. इसी प्रकार हमारा 100 रुपये करा, 200 रुपये करा. बनवली मी, हँडवॉश केले, थोडेसे राहिले. आता जाऊन आंघोळ करणार आहे. आणि अशा छानशा प्रकारे झालेले. जाय ग तोंड धुई ना. येतोय ना. हे बघा नुसता मोबाईल लागतो हिला. ऍक्टिंगच्या नावाने तर 0 आहे. आणि असं बोलायला देतील चुरू चुरू. तर सगळं आवरलंय आणि आता जस्ट देवाची पूजा करते. देवपूजा केल्याच्या नंतर आता डायरेक्ट शॉपवरती. तर मी रेडी झाली आहे आणि परत काहीतरी ऑब्झर्व करा. कसे वाटतंय माझे इयरिंग्स न्यू वन ॲडेड? छान वाटतायत ना? कमेंट्स करून नक्की सांगा. गाईज आपण आ चुके गाईज. मी रोज आहे ना असं पॅक होऊन येते. आज थोडं लवकर आली मी शॉप मध्ये. हा काय रे? मी डब्बा नाही लाया आज. मग राहू उपाशी. मला काय करायचं? तू खाने को देने वाली मुझे. कोण म्हंटल तुला? काल रात्री कोण बोलला मुझे? मी काही म्हणते. माझं नको डोक्यावर घेत जाऊ तू. आज तू उपाशीच भेट्या. काय नाही. तो गाईज मी कैसा लग रेला. मी ना एकदा वाव भारी वाटतोय ना. मी पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. वाईट म्हणजे ना हे थोडस काचाला इग्नोर करा ना. हा हे लईच येडे. मी नाही केलं रे. काल तर भावानं डोकं काढलं रो. मग त्यासो पण माझा लुक बघा गाईज कसा वाटतोय हा ड्रेस. मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण की माझा खूप जास्त फेवरेट आहे हा. आताच तर घातला पण नाही. पण हा पण मला जेव्हा तो कॅटलॉगला लावलेला होता ना एवढा आवडला की विचारूच नका. आणि हे बघा हे तुम्हाला जे कलर दिसत असेल ना तर हा कलर आहे ना होळीचा आहे. त्यामुळे इग्नोर. आता मी रोशनला आहे ना हे सगळं व्यवस्थित क्लीन करायला लावते. कारण की हे बघा हे कसं पुसलेलं आहे. हे बघ रे व्यवस्थित पुसलेलंच नाहीये गाईज. हा काच पण बघा समोरचा. हे बघा किती डाग दिसू लागले. हे बघा याला आहे ना एकदा मी स्वतः क्लीन करून द्या. म्हणजे मी याला एकदा क्लीन करून दाखवते. म्हणजे मग याला कळन की नेमकं कसं क्लीन करायचंय. त्या दिवशी पुरा 3दा पुसलं तरी तर स्वच्छ नाही झालं. त्याची काही. आणि मी जर एकदाच पुसलं आणि स्वच्छ झालं तर कपड्याने बी पुसलं. कपड्याने पुसायचंच नसतो. पहिले ते क्लीनर नाही का ती गाडी त्याने पुसायचंच नसतं. त्याला पुसलं होतं तरी पण. असो एवढा छान मूडची वाट लावली आहे रोशननी माझ्या सकाळी सकाळी. तर ठीक आहे गाईज आता आम्ही जेवायला बसतोय. आणि जसं की रोशनने टिफिन आणलेला नाहीये आणि त्याला मी आता जस्ट म्हटलं की चल आपण जेवण करू. तर मला म्हणतो तुला तर माहिती माझं जेवण किती आहे. तर आता मी जी पोळी आणली आहे 2 पोळ्या आणल्या आहेत मी. तर 2 पोळ्या म्हणणं एक तो खाणार एक मी खाणार आणि नंतर दोघं पण उपाशी मरणार. काहीतरी आणू ना. मग मी तुला 50 रुपये देणार. त्याच्यातून तुझ्यासाठी पण आण आणि माझ्यासाठी पण आण. 50 एक काम करू काय देतो. तो गाईज मम्मीने आज अरे मी तर तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मम्मीने काय भाजी बनवली. हा टिफिन खोल रे. पण अजून एक भाजी आहे जी की मी तुम्हाला दाखवते. खोल पटकन. ते मोबाईल ठेवा. आता जेवताना जर मोबाईल हातात घेतला ना तर विचार करतो तशी नको खोलू.
हा पोरगा रोज माझे बोलणे खातो. तर ही भाजी ओळखा बरं, म्हणजे जे गावाकडचे असतील ना त्यांना माहिती असेल की ही भाजी कशाची. हे गपरे, हरभऱ्याची भाजी ती. पेपर नाही घेतला का आज? आवडीची नाही ती, मी खात नाही ती भाजी. बटाटे काय मग? पुढे बटाटे याच्यात तू पहिले ना पेपर घे. एवढे नखरे नसावे गाईज, माहिती का. एक तर आपल्याला टिफिन नाहीये, टिफिन नाही त्याच्यात आता मीठ पण घे, आणि त्यातल्या दादा मला ती भाजी आवडत नाही म्हणे मी नाही खात. हे अशांना उपाशीच मारलं पाहिजे, है ना. काय म्हणता, बरोबर की नाही. कशाची डजन नसती ती. हरभऱ्याची भाजी भेटत पण नाही माहिती का, गावाकडनं तोडून आणावं लागती. अरे वेड्या, सीझन म्हणजे ती वाळत घालतात ना ओली आणून. अर्धा घे पेपर, एवढा मोठा पेपर नको घेऊ. कोणी इतकं मंद कसं असू शकतं. मी पहिले त्याच्यावर लाईन मारत होतो. हा एवढं सिस्टमॅटिक जेवायला घ्यायचाय तो पेपर. एक्झाम द्यायची का तुला. मिठाचं घे. अरे किती बडबड करायला लावते पोरगं. मी काय म्हणते, जेवून जेवढं माझं ब्लड बनणार नाही तेवढं ती पोरगं माझं ब्लड जाळतं. काय सांगाव तुम्हाला आता. जाऊ दे, जेवती बाबा 2 घास सुकानी. गाइस अभी ना रोशन बहुत जोरों शोरों से सो गया था, लेकिन कस्टमर आए तो फिर उठ गया. फिर अभी उसने कस्टमर किया. आणि मला ना शूट करायचं होतं, पण ना माझं शूट घ्यायलाच कोणी नाहीये. काय आहे काय केक. अरे तू काय मला काही नाही. तो गाईज मला ना शूट करायचं होतं ना, तर कोणीच नाहीये. सार्थक दादा सुद्धा गावाकडे गेलाय आणि मी एकटीच्या शॉप वरती, आणि याला काही कॅमेरा पकडला जात नाही. तर बघू, आणखी मला काही रील्स काढायचे. मी केस दादाला फोन करून बघते, जर आला तर बघूयात मग. हा दादा आलाय. कुठून आलाय तू? उस्मानपुरा. सबसे बुरा नाही रे बाई, सगळ्यात चांगला उस्मानपुरा आहे बाई. लय हानतीन रे बाई मला. पण ते असं म्हणतात ना, म्हणजे सबसे बुरा औरंगपुरा, सबसे बुरा काय उस्मानपुरा असं. गाईज याचं काही लॉजिक नव्हता. मेरा कोई बोलना नाही था बाई. सबसे अच्छा बहुत अच्छा. छत्रपती संभाजीनगरचे लोकच लय भारी आहेत माहितीये का. काय काय नाही ते मग सगळ्यांना आपापलं स्टेट आवडतं, गाव आवडतं, डिस्ट्रिक्ट. मग कसं वाटलं भाऊ तुला? एक नंबर वाटलं की नाही. बघ बरं, विषय का भाऊला आम्ही व्हाईट वरनं कन्व्हिन्स केलंय कलरफुल मध्ये घ्यायला. नाही तर भाऊ आडलेले होते. भाऊ लुंगा तो सिर्फ व्हाईटिश लुंगा. हा बस, हा काही विषय नाही, यावंच लागतं. नहीं आले पकडून आणू आम्ही. तो गाईज अभी हम जा रहे शूट को. नवीन ड्रेस घातलाय ना म्हणून मला शूट करायचं आहे. तर सोबत आहे कार्तिक दादा, कारण की सार्थक दादा इथे नाहीये. तो एवढ्या उन्हात आणायचं किती कंड आहे ना मला. तर तुम्हाला बघायला भेटणारच आपल्या इंस्टाग्रामवरती, सो जाऊन पटकन फॉलो करा, ठीक आहे. आणि कधी कधी ना मी इतकी क्यूट दिसते ना, तर मला स्वतःवरतीच ना असं खूप जास्त प्रेम येतं. कारण की अरे मैं हुईच इतनी क्यूट. असं आहे ना मी क्यूट, खरं खरं सांगा कमेंट्समध्ये. मी आलो आहे कॅटली गार्डनला नेहमीप्रमाणे. आम्हाला दुसरं शूटला जागाच नाही भेटत. फक्त प्रत्येक वेळेस आहे ना शूट घेणार चेंज होतं, आणि जे मी आहे मीच राहते, फक्त शूट घेणारं चेंज होतं. आता आपण लोकेशन बघू की नेमकं आपल्याला शूट कुठे घ्यायचं आहे. तर छान असं लोकेशन बघते, मस्त फोटो शूट करते, त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करते. पण आता सगळीकडे सगळेजण बसलेले आहेत, तर मी नेमकं कुठं शूट करू याचा प्रश्न पडलाय मला. पण मी थोड्याच वेळात जागा शोधून घेईन आणि छान शूट करेन. जे देखो काही ना कुछ जुगाड हो ही जाता है मेरा. तर सगळे भाऊ लोक भेटलेत, तर मला आता टेन्शन नाही. मला शूटचं खूप जास्त. अगं माय, ये क्या देख लिया मैंने भाई. काय बाई काय म्हणतेस, कशी आहे? एकदम मजेत बाई, कशी आहेस तू? एकदम छान. मुलं बाळ का शाळेत गेलेत, शाळेत. गाईस नवीन मुलगी आली आहे घरामध्ये. पैसे गिशी द्या जरा आपल्या इथून काढून. गाईस ये क्या देख लिया मैंने. आम्हाला शर्ट घालू द्या, आमचं हे नका करू. काय तर आता तुम्ही व्लॉग मध्ये तर आलेच आहे. घ्या मग आता काय घ्या मग आता विषयच नाही. ते कुठे पैसे कुठे ठेवले मैंने.
पैसे ठेवले पण ते काढायला लाज वाटत मला. मजा आ गया गाईज, मजा आ गया. तर आता मी मस्त फोटोशूट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट पण करणार. ये देखो येडे चाली. काय लहान लेकरू का तू? काय लहान लेकरासारखं खेळतोयस? गाईज मी जस्ट शॉप वरती आली आणि मी एवढी जास्त थकली ना, खूप जास्त पाय दुखताय. आणखी तर मला कार्यक्रमाला जायचंय बाकी आहे आणि मी आतापासूनच थकली आहे. त्याच्यानंतर मला संध्याकाळी ना कुरिअर पण काढायचे, म्हणजे तसे ते कुरिअर नाही काढायचे मला आता मला ट्रॅव्हल्सनी पाठवायचे, म्हणजे ते मॉर्निंगला कलेक्ट करून घेतील. खूप जाम थकली मी. आज कार्यक्रम पण आहे, कुरिअर पण काढायचे, व्हिडिओज पण खूप सारे काढले, थकली पण खूप आहे. कारण की आज मी सकाळी लवकर उठली म्हणून झालंय हे सगळं. आता उद्यापासून मी लवकर नाही उठणार. जसं थोडस डल फील होत होतं ना, म्हणून याला मी ना रस प्यायली म्हणलं बाय. तर रस आणायला पाठवलं होतं, त्याच्यात आमचे शॉप ओनर येऊन बसले, त्यामुळे आमचा रस प्यायचा राहिला. थोडा काळा झाला. काळा झाला नाही रे. चला आता रेडी व्हायचंय मला. गेट रेडी विथ मी. बाय.